अनपेक्षित प्रेम भाग 20. दीपा म्हणाली, अभि येऊ का मी आत? दीपाला येते बघून अभि आणि रियाला दोघेही चकित झाले होते. दीपा म्हणाली, अरे असं भूत बघितल्यासारखं काय बघत आहात तुम्ही माझ्याकडं? दीपा आतमध्ये येत बोलत होती. अभि म्हणाला, तू येथे काय करत आहेस? दीपा म्हणाली, ते मावशीला बरं नाही असं माहिती पडलं मला, तर आली भेटायला. अभि म्हणाला, तू काय आमच्या मागे माणसं लावली आहेत की काय माहिती काढण्यासाठी? दीपा म्हणाली, छे छे, मला असं काही करायची गरज नाही आहे. कसं आहे ना, काही नाती मनाने जोडलेल्या असतात ना, काही काही गोष्टी त्या आपस कुणीचीच माहिती पडतात. आता तूच बघ ना, मावशीला बरं नाही हे मला लगेच कळालं होतं आणि कळलं तसं धावत धावत आलेले मी त्यांना भेटायला. अभि म्हणाला, व्हॉट अ जोक्स. अभि मनातच हसत बोलत होता. अभि म्हणाला, मावशीची एवढी काळजी केव्हापासून वाटायला लागली ग तुला? आधी तर कधी त्यांच्याकडे कधी ढुंकूनही पाहिलं नव्हतं ग तू. त्यांची कधी तुला काळजी वाटलीच नाही. दीपा म्हणाली, अरे बापरे, मला वाटलं होतं तू जुन्या गोष्टी विसरला असशील अभि. पण नाही रे, तुझ्या तर सगळं लक्षात आहे. मी पण लक्षात असेलच ना मग. दीपा अभिच्या जवळ सरकत बोलत होती. अभि लगेच 2 पावले मागे सरकला. अभि म्हणाला, बी हॅव युअर सेफ दीपा. दीपा म्हणाली, म्हणजे कसं? परत त्यांच्याकडे सरकत दीपा बोलली. रियाला कसं तरी झालं होतं. एक क्षण तिला वाटलं इथून जावं म्हणून, पण नंतर वाटलं की का बरं जायचं इथून? मी तर घरचीच आहे ना, मी नाही जाणार. बघू तर काय म्हणते ही. अभि म्हणाला, शट अप. डोंट यू हॅव अ मॅनर्स. आय एम मॅरिड आणि माझ्यासोबत असा फालतूपणा पण चालणार नाही आहे. आणि तसंही माझ्या घरी यायचं काही काम नाही. तुझी आम्हाला काहीच गरज नाही आहे. दीपा म्हणाली, अरे अभि असं काय करतो? मावशीला भेटायला आली आहे ना मी, मग त्यांना भेटल्याशिवाय कशी जाऊ मी? आणि तसंही हे घर आपलं आहे ना अभि. इथून तू मला जायला कसं सांगू शकतोस? अभि म्हणाला, 1 सेकंड. तू बाहेर नेम प्लेट नाही पाहिली वाटतं. दिस इज मिस आणि मिसेस भोसले हाऊस. दीपा म्हणाली, ओ सो यू आर टेकिंग अबाउट दिस वुमन. दीपा रियाकडे बघत बोलली. दीपा म्हणाली, आय कॅन बेट अभि. दिस इज नॉट युअर चॉईस. दिस इज नॉट युअर क्लास. दीपा रियाला वर खाली बघत बोलत होती. रियाला रागच आला तिचा. ही कोण आपला क्लास काढणारी? आपली मोठी. अभि म्हणाला, बघा क्लासची गोष्ट कोण करत आहे? दीपा म्हणाली, ओ ओके, मी क्लासची गोष्ट नाही करत. आपण तुझ्या बायकोचंच विचारू. तर रिया तुझं क्लास. रिया म्हणाली, तुम्ही येथे मावशीला भेटायला आल्या आहात ना, पण त्या झोपलेल्या आहात. सध्या नाही भेटता येणार तुम्हाला, तर तुम्ही येऊ शकता. दीपा म्हणाली, ओ तर तू मलाच माझ्याच घरातून हाकलून लावत आहेस काय? अभि म्हणाला, तुझा काही संबंध नाही आहे येथे. दीपा म्हणाली, ओ ऐक नो की मी आता मिसेस भोसले नाही आहे, पण तरीही असं वाटत नाही आहे का रे? बघ ना, अजूनही काही बदललेलं नाही आहे येथे. तेच मी सिलेक्ट केलेले पडदे, तोच गालीचा. अरे साधे फ्लावर प्लॉटमध्ये फ्लावर्स पण नाही रे बदललेस तू. तुझ्या बायकोला माहीत आहे ना अभि की हे सगळं माझं आहे, माझं आहे सगळं. रिया म्हणाली, मला माहीत आहे, सगळं माहिती आहे. दीपा म्हणाली, ओहो, तरीही तू हे सगळं सहन करते? मला तर वाटते तू फक्त नावालाच अभिची बायको आहे म्हणून. विकत घेतलेली असेल कदाचित. किती वर्षांसाठी विकत घेतलेली आहे याने तुला? अभि म्हणाला, बस झाला आता दीपा. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या बायकोला अशी बोलायची? अभिचा आवाज चढलेला होता. रिया म्हणाली, कसं आहे ना दीपा मॅडम, मन जुडली की या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटतात हो. मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीच्या आहेत, पण त्याने मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्याकडे माझे पती आहेत, जे या सगळ्या वस्तूंपेक्षा महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि राहिला प्रश्न मावशींचा, तर मला नाही वाटत त्यांनाही तुम्हाला भेटायची काही इच्छा असेल. आता तुम्ही येऊ शकता. दीपाचे डोळे रागाने लाल झालेले होते आणि अभि बहुत खुश झालेला होता.
कारण रियाने खूप छान पद्धतीने त्याची बाजू घेतलेली होती ना, म्हणून. दीपा रागात तिथून निघून गेली होती. अभि म्हणाला, वाव रिया, यू हँडल द सिच्युएशन व्हेरी वेल. रिया म्हणाली, पण ती काही चुकीचं नव्हती बोलत ना अभि. हे जे सगळं आहे तिचंच तर आहे ना. माझ्यामुळे जर तुम्ही तुमच्या मनाला आवर घालत असाल तर प्लीज असं करू नका. तुम्ही परत दीपाकडे जाऊ शकता किंवा तिला परत या घरामध्ये घेऊन येऊ शकता. तिचंच तर घर आहे ना हे, तिचंच तर अस्तित्व आहे ना हे. या घरातील प्रत्येक वस्तू आहे ती. मी नाही येणार परत येथे कधी, किंवा तुम्हालाही परत इकडं या घरात यायची गरज राहणार नाही. वेदूचा विषय आहे म्हणा, पण आपण काढूया ना काहीतरी त्याच्यावर सोल्युशन. अभि म्हणाला, आर यू आउट ऑफ युअर माइंड रिया? व्हॉट हॅपन टू यू? अभि चिडला होता, तरीही त्याने राग कंट्रोल केला. अभि म्हणाला, लिसन रिया, तुम्हाला आराम करायची गरज आहे. काहीतरी खाऊन घ्या आणि आराम करा. त्यावर रिया काहीच बोलली नाही. ती तशीच तिथून निघून मावशींच्या खोलीकडे निघून गेली. अभिने नकारात्मक मान हलवली आणि तोही ऑफिसला जायला निघालेला होता. आकाश म्हणाला, हे ब्रो, हाऊ आर यू? लुक आय एम बॅक. अभि म्हणाला, हे आकाश, हाऊ वॉज युअर हनीमून? अभि आकाशला मिठी मारत बोलत होता. आकाश म्हणाला, अरे हा काय प्रश्न? असं कोण विचारतं? अभि म्हणाला, ओ व्हॉट रॉंग दॅट? हाऊ वॉज युअर सो कॅन्डिडेट ट्रिप? आकाश म्हणाला, व्हेरी नाईस. तुम्ही जे स्पॉन्सर केली होती, पण तू खूप खर्च वाढवला आहेस राव माझा. अभि म्हणाला, का, काय झालं? आकाश म्हणाला, राधिका खूपच खुश आहे यार. प्रत्येक वर्षी जाऊ म्हणते यार तिकडं फिरायला. अभि म्हणाला, अच्छा. आकाश म्हणाला, ते जाऊ दे, तू सांग बाकी सगळं कसं चालू आहे ऑफिसमध्ये? आपल्या नवीन प्रोजेक्ट काय म्हणतोय? आणि रिया आली नाही का आज ऑफिसला? दिसली नाही अजून. अभि म्हणाला, ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे रे, पण घरी? आकाश म्हणाला, घरी काय? अभि म्हणाला, आई अचानक आली आहे आमच्यासोबत राहायला आणि त्यात मावशीही आजारी आहे रे. घडलेला सगळा प्रकार अभिने आकाशला सविस्तरपणे सांगितलेला होता. आकाश म्हणाला, तू जे काही सांगितलंस त्यावर शंका तुझ्या वडिलांवरच जाते रे. तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठीच त्यांनी कदाचित तुझ्या आईला तुझ्याकडे पाठवलं असेल आणि मावशी आजारी पडल्या हे दीपाला त्यांच्याकडूनच माहिती पडलं असेल. अभि म्हणाला, ते सगळं मी करीन रे हँडल आकाश, पण रिया लहान मुलांसारखी करत राहते, नुसतं काही पण बोलत राहते. दीपाकडे परत जा, मी तुमच्यामध्ये येणार नाही वगैरे वगैरे बोलत असती. आकाश म्हणाला, मग आणखीन तरी काय बोलणार आहे ती अभि? जे दिसत आहे तेच बोलत आहे ना ती पण. तुझ्या डोळ्यात दीपाबद्दलची ओढ दिसत असेल रे तिला, म्हणून असं काहीतरी बोलत असेल ना ती. अरे ते घरही अगदी दीपानी जसं सजवलं होतं तसंच ठेवलेलं आहेस ना रे तू अजूनही. कमॉन अभि, कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्यांच्या डोळ्यात दुसऱ्या स्त्रीबद्दलच्या भावना सहन होत नाहीत. मान्य आहे तुझं आणि रियाचं नात्यात एवढी जवळीक नाही आहे, पण बायको शेवटी बायकोच असते ना रे. अभि म्हणाला, आय डोंट नो यार. आकाश म्हणाला, तू थोडं रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर ना अभि. तिच्या मनात काय आहे हेही जाणून घे ना, आणि त्या दीपाचा चॅप्टर कायमचा क्लोज कर ना यार एकदाचा. अभि संध्याकाळी परत घरी आला तेव्हा बाहेरच त्याला आतला खूप आवाज येत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळतपणे एक हसू आलं, कारण आवाज वेदूंचाच होता ना म्हणून. त्याने फक्त दारात पाय टाकला आणि सवयीप्रमाणे ती पडत पडत त्याच्याकडे धावत आली. त्याने तिला उचलून घेतलं. अभि म्हणाला, हे माय प्रिन्सेस, हाऊ आर यू? वेदू म्हणाली, मी मस्त आहे डॅडा. मी आजीला भेटायला आलेली आहे ना. बघ मी आली आणि एकदम बरी झाली आजी. वेदू मावशीकडे बोट दाखवत बोलत होती. अभि म्हणाला, मावशी हे काय? तू आराम करायचं सोडून येथे बाहेर का बसली आहेस? मावशी म्हणाली, अरे अभि बाबा, बस झाला आराम. किती आराम करायला लावतोस तू मला? आता एकदम मी ठीक आहे. तसंही कविता ताई आणि वेदू बेबी आली ना मला भेटायला, म्हणून आता तर सगळा ताप पडाला माझा. वेदू म्हणाली, येस, मी पडवला ना ताप आजी तुझा.
वेदू टाळ्या वाजवत बोलू लागली. अभि म्हणाला, बरं मी फ्रेश होऊन येतो. अभि त्याच्या रूमकडे जायला वळाला, पण मध्येच थांबला. आकाश बरोबर बोलत होता. रियाच्या मनात नेमकं काय आहे हे तुला जाणून घ्यायलाच हवं. बायको आहे शेवटी ती माझी, जबाबदारी आहे माझी, आणि रिया नेहमी खुश राहावी हेच तर वाटतं ना मला. त्याची पावलं आपोआप गेस्ट रूमकडे वळाली, जेथे रिया होती तेथे. आणि बघतो तर काय, ती आरशांसमोर उभी राहून तयारी करत होती. अभि म्हणाला, हे काय, तुम्ही कुठं बाहेर जात आहात का? रिया म्हणाली, हो, घरी जात आहे मी. अभि म्हणाला, का? काही सामान हवं आहे का तुम्हाला? मग तसं ड्रायव्हरकडून मागून घेऊया ना आपण. एवढ्यासाठी जायचं काहीच काम नाही आहे. रिया म्हणाली, नाही म्हणजे मला जायचं आहे तेथे. म्हणजे तेथे नाही थांबायचं मला, पण तसं काळजी नाही काही. आई थांबणार आहे तेथे मावशीजवळ, आणि जर काही लागलंच तर येईल मी थोड्या वेळांसाठी. पण असं इथे राहणं मला नाही जमणार. मी आईलाच बोलावलं होतं, पण वेदू हट्ट करून मागे मागे आलेली आहे. आता तिलाही घेऊन जाते मी परत. अभि म्हणाला, हो पण का? येथे थांबायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रिया म्हणाली, ओहो सिरियसली अभि, हे तुम्ही विचारत आहात मला? कसं आहे ना, उत्तर तुम्हालाही माहीतच आहे, पण तरीही ऐकायचं असेल तुम्हाला तर सांगते मी. मला काहीही इंटरेस्ट नाही आहे येथे तुमच्या आणि तुमच्या सो कॉल्ड एक्स वाईफच्या घरात राहायची. अभिचं काहीही एक ऐकलं नाही रियाने. ती सरळ सरळ त्या बंगल्यातून निघून आली. तेथे सतत त्या दीपाच्या सावलीमध्ये राहिल्यासारखं वाटत होतं तिला. वेदूलाही सोबत घेऊन आलेली होती ती. कविताबाई मात्र थांबल्या तेथे मावशीसोबत. मिसेस भोसले म्हणाली, कशी आहे तब्येत आता उषाची? रिया म्हणाली, ठीक आहे आता, पण डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे त्यांना. मिसेस भोसले म्हणाली, अभि तेथेच थांबणार आहे का? रिया म्हणाली, हो, बहुतेक तिथेच थांबणार आहेत. अभिची आई सोबत फक्त एवढे 2 शब्द बोलतानाही खूप दडपण आलं होतं रियाला. त्यासारखी चिडचिड होत होती तिची. त्या दीपाचा चेहरा आणि तिचं बोलणं रियाच्या डोक्यातून जातच नव्हतं. रिया स्वतःशीच बडबड करत होती. काय समजते ती स्वतःला? काय माहिती. माझा क्लास काढते म्हणे. शा, का लग्न केलं मी हे? चालत होतं ना माझं चांगलं. उगाच मन गुंतून या सगळ्यामध्ये. वेदूचे फायनल पेपर चालू होते. रिया तिचा अभ्यास घेत होती. रिया म्हणाली, वेदू अगं काय आहे हे? काही दिवसाआधीच तर हे सगळं पाठ केलं होतं ना आपण सगळं. मग विसरली कशी काय तू? चल आठव बरं एकदा. वेदू म्हणाली, मम्मा नाही ना आठवत ग मला. रिया म्हणाली, मग आता काय करायचं? उद्या पेपर आहे तुझा. काय लिहिणार आहेस तू पेपरमध्ये? वेदू म्हणाली, मम्मा बाकीचे लेसन आठवतात ना ग मला. हाच एक नाही आठवत आहे ना. थोडे मार्क्स कमी पडतील मला. आणखीन काय होणार आहे? जाऊ दे ना ग मम्मा. रिया म्हणाली, असं कसं जाऊ दे? आणि उलट उत्तर देते वेदू तू मला. कुठून शिकली ग असं बोलणं? अभ्यासात काहीही एक लक्ष नाही आहे तुझं. नुसतं खेळायला सांगा ते काही नाही. आत्ताच्या आत्ता बसायचं आणि हे सगळं पाठ करायचं. झोपाच्या आधी विचारेल मी तुला. वेदू म्हणाली, मम्मा आता नाही ना ग. मी दुपारी पण स्टडीज करत होती ना. आता जीवावर आलं माझ्या. आता मी झोपते ग, मला झोप येत आहे. रिया म्हणाली, तू आधी हे पाठ कर आणि मग झोप. वेदू म्हणाली, नो नो मम्मा, मी नाही करणार. रिया म्हणाली, हट्टीपणा करू नकोस हा वेदू, मार खाशील खूप. गुच्चाप अभ्यास कर. वेदू म्हणाली, मी नाही करणार अभ्यास, आणि मारते तर माल मरा. मी नाही घाबरणार तुला. रिया म्हणाली, काय म्हणलीस ग? आधीच रियाची चिडचिड होत होती. त्यात वेदू तिचं काही ऐकत नव्हती. मग काय झाला, सगळा राग वेदूवरच निघाला. असं फटकाळलं ना तिनं रियाने वेदूला. वेदू म्हणाली, मम्मा नको ना ग मारू मला. अभि म्हणाला, रिया स्टॉप. खरं तर रिया तिथून निघून आपल्यापासून अभिला करमतच नव्हतं. सारखं काहीतरी हातातून निसटून गेल्यासारखं त्याला वाटत होतं. मग लागत नव्हतं त्याचं मन तिथे. ती रागावून गेली आहे याचा जास्त त्रास होत होता त्याला. शेवटी न राहून तो निघून आलेला होता. पण इथे आल्या आल्या तर त्याला वेगळं चित्र दिसलं होतं.
अभिला बघून वेदू लगेच त्याच्याकडे पळत गेली. वेदू म्हणाली, डॅडा डॅडा बघा ना, मला मम्मानं खूप मारलेलं आहे. अभि म्हणाला, रिया व्हॉट गोईंग ऑन, हे काय करत आहात तुम्ही? रिया म्हणाली, अजिबात अभ्यास करत नाही आहे ती, उलटून उत्तर देते मला. तुम्ही तिला सोडा, मी बघते तिचं काय करायचं ते. अभि म्हणाला, रिया रिलॅक्स, तिला मारून काय होणार आहे? वेदू म्हणाली, डॅडा मला नाही जायचं मम्माकडे, ती मारते मला. चांगलाच भोंगा पसरलेला होता आता वेदूने. अभि म्हणाला, ओके ओके ठीक आहे. रिया रागा रागात रूमच्या बाहेर निघून आली. अभिने आधी वेदूला शांत केलं, तिला झोपवलं आणि मग फ्रेश होऊन बाहेर आला. रिया हॉलमध्ये बसलेली होती. समोर टीव्ही चालू होता. कुठलंच न्यूज चॅनल सुरू नव्हतं, पण रियाची नजर मात्र शून्यातच होती. अभि म्हणाला, रियाला अभिने 1-2दा हाका मारल्या, पण रियाचं काही लक्ष नव्हतं. शेवटी त्याने तिच्या खांद्यांवर हात ठेवला आणि ती दचकून भांडणावर आली. अभि म्हणाला, रिलॅक्स, मीच आहे. रिया म्हणाली, अभि म्हणाला, इथे काय करत आहात तुम्ही? रिया म्हणाली, काही नाही, टीव्ही बघत आहे मी. अभि म्हणाला, मिसेस भोसले कुठे आहेत? रिया म्हणाली, त्यांचं आता जेवण झालं आहे, रूममध्ये असतील त्यांच्या. अभि म्हणाला, अच्छा, तसं जेवण तर झालं, माझं बाकी आहे. म्हटलं घरी सोबतच जेवू पण. रिया म्हणाली, मी वाढते ना तुम्हाला, चला. तुटकच बोलत होती ती. त्याला तिला मोकळं करायचं होतं. तिच्या मनातील सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्याच होत्या त्याला, पण तिने चुपच धरलेली होती. तिने शेवटी जेवण वाढलं. अभि म्हणाला, तुम्ही जेवल्या का? रिया म्हणाली, हो, मगाशी वेदूसोबतच जेवली मी. ती झोपली का? अभि म्हणाला, हो, रडत रडतच झोपली ती. खूप मारलं ना तुम्ही तिला? माझा सगळा राग तिच्यावर काढला ना तुम्ही? रिया म्हणाली, नाही, तुमचा काही राग नाही आलेला आहे मला. तिचा अभ्यास करत नव्हती ना, उलट बोलत होती मला, म्हणून मी तिला मारलं. अभि म्हणाला, खोटं बोलता येत नाही तुम्हाला तर कशाला बोलता? रिया म्हणाली, मुळात तुम्ही का आले इथे? अभि म्हणाला, का आलो म्हणजे? रिया म्हणाली, म्हणजे तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, पण इथेही हवं ना कोणी? मावशीची तब्येत परत बिघडली तर? अभि म्हणाला, डोंट वरी, डॉक्टर परत येऊन गेले, सी इज फाईन नाऊ. रिया म्हणाली, अभि म्हणाला, रिया खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दुखावल्या गेल्या आहात ना, आय नो. रिया म्हणाली, नाही, खरंच असं काही नाही, तुम्ही जेवण करून घ्या. अभिचं जेवणही झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा प्रयत्न करत होता तो, पण ती काही त्याला प्रतिसाद देत नव्हती. शांत झोपली होती वेदू. रियाने तिच्या डोक्यांवरून हात फिरवला. जरा जास्तच मारलेलं होतं तिने आज वेदूला. आपली सगळी चिडचिड विनाकारण वेदूवर काढलेली होती तिने, म्हणून तिलाही खराब वाटत होतं. डोळे भरून आलेले होते तिचे. अभि जो नुसताच रूममध्ये आलेला होता, तो बघतच होता तिला. अभि म्हणाला, डोंट वरी रिया, उद्या सकाळपर्यंत तर विसरूनही जाईल वेदू सगळं. रियाने लगेच तिचे डोळे पुसले आणि घाईतच उठली. तोच बाजूला टेबल जोरात तिच्या पायाला लागला होता. रिया म्हणाली, आई ग. पाय पकडूनच परत ती बेडवर बसली. अभि म्हणाला, हे केअरफुली. अभि लगेच तिच्या जवळ आला. अभि म्हणाला, जोरात लागलं का ग तुला? रिया म्हणाली, गुडघ्यावर लागलेलं आहे, खूप जोरात. रियाच्या डोळ्यातून आता टपाटपा आसू पडायला लागलेले होते. अभि म्हणाला, थोडं शांत व्हा, आता थोडं दुखेलच. अभिने लगेच स्प्रे घेऊन आलेला होता. अभि म्हणाला, ओके शो मी, यू विल फाईन बेटर. रियाला कसं तरी झालेलं होतं. एकतर तिने साडी नेसलेली होती, आता त्याच्या समोर गुडघ्यापर्यंत साडी वर करणं म्हणजे, पण दुखत पण तिला खूप होतं ना. चांगलाच जोरात लागलेला होता तिला तो टेबल. अभि म्हणाला, कमॉन रिया. रियाने तिची साडी वर केली आणि अभिने तिच्या गुडघ्यांवर स्प्रे मारला. अभि म्हणाला, इथेच ना? रिया म्हणाली, हो. रियाच्या डोळ्यातून आसू चालूच होते. अभि म्हणाला, खूप दुखत आहे का? जास्त त्रास होत आहे का? बरं नाही वाटत तर आपण डॉक्टरांकडे जाऊया का? रिया म्हणाली, त्याची काही गरज नाही आहे. वेदूला मारलं ना मी आज खूप, त्याची शिक्षा मला मिळालेली आहे. अभि म्हणाला, असं काहीही नाही आहे,
काही पण नका बोलत जा. इट जस्ट ऑन स्मॉल ॲक्सिडेंट. आणि रिया, मला माहीत आहे तुम्ही माझ्यामुळं हर्ट झालेले आहात ना, बट प्लीज टेक टू मी. रिया म्हणाली, काय बोलू, मला काही कळत नाही आहे. अभि म्हणाला, म्हणजे? रिया म्हणाली, माहिती नाही अभि, पण सारखी भीती वाटत राहते रे मला. तुम्ही जर आम्हाला सोडून गेले तर आमचं काय होईल, वेदू बाळाचं काय होईल? अभि म्हणाला, बट दिस विल नेव्हर गोइंग टू हॅपन. मी का सोडून जाईल तुम्हाला, असं तुम्हाला का वाटतंय? मी वेदूला कधीही अंतर देणार नाही. मी काय करू की तुमचा विश्वास बसेल माझ्यावर? यू डोंट ट्रस्ट मी रिया. रिया म्हणाली, आय ट्रस्ट यू अभि. माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण नेमकं असं काही घडतं ना की मनात शंका निर्माण व्हायला लागतात. अभि म्हणाला, तुम्ही दीपाबद्दल बोलत आहात का? लिसन रिया, आय नो तुमचा असा विचार करणं अगदी साहजिकच आहे, बट बिलीव्ह मी, दीपा माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आहे. रिया म्हणाली, पण तुमच्या मनात तर आहे ना. जेव्हा जेव्हा ती तुमच्या समोर येते वरून तुम्ही कठोर वाटता, पण तुमच्या डोळ्यातील तिच्याबद्दलची ओढ दिसून येतेच अभि मला. पण असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध आमच्यासोबत राहत आहात. असं नातं पण नको वाटतं अभि मला. अभि म्हणाला, नाही असं नाही आहे, अजिबात नाही आहे. असा विचार तुम्ही करूच नका. कोणी सांगितलं की मी मनाविरुद्ध आहे तुमच्यासोबत म्हणून? मी खूप आनंदी आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही रिया, तुमच्या मनातून तुम्ही हे काढूनच टाका की दीपा तुमची जागा घेईल म्हणून. ते कधीही शक्य नाही आहे. दीपाला माझ्या आयुष्यात आता स्थान नाही आहे. आपलं लग्न नसतं झालं, मी जरी सिंगल असतो ना, आणि केव्हाही जरी ती परत आली असती ना माझ्याकडे, तरीही मी तिला स्वीकारलेलं नसतं. आताही ती काही चांगला हेतू घेऊन नाही आलेली आहे परत. आज तिच्यासमोर जशी तुम्ही माझी बाजू घेतली ना, तशाच नेहमी सोबत राहाल माझ्या. मला गरज पडेल तुमची रिया. रिया म्हणाली, एक विचारू का मी तुम्हाला? रिया म्हणाली, विचारा ना. रिया म्हणाली, प्रेमात मीही पडली होती. माझ्याही काही तो अनुभव चांगलाच नव्हता, पण मी निघाली ना त्या नात्यातून बाहेर. पण तुम्ही का दीपामधून बाहेर येऊ शकला नाहीत अजून? म्हणजे मान्य आहे मला, ती खूप सुंदर आहे, तुमच्या क्लासची आहे, आणि मुळातच तुमची चॉईस पण आहे, जी की मी कधीच नव्हते. पण अभि म्हणाला, काही पण काय बोलत आहात तुम्ही? क्लास वगैरे असं काही नाही. तुमचं काम, तुमचे विचार तुमचा क्लास ठरवत असतात. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. आणि तुम्ही माझीच चॉईस आहात ना रिया. जेव्हा माझ्या मनात लग्नाचा विचार आला तेव्हा सर्वात आधी तुमचा चेहरा माझ्या नजरेसमोर आलेला होता. ओके, लेट मी कन्फर्म ऑन दी थिंग. ज्या क्षणांपासून मी तुम्हाला पाहिलं आहे ना, तेव्हापासून तुमच्याकडे ओढल्या जात आहे मी. माहिती नाही का, पण हो, सतत तुमचाच विचार असायचा माझ्या डोक्यामध्ये. आणि तुम्ही जेव्हा लग्नाला होकार दिला तेव्हा इतका आनंद झाला होता मला की मी सांगू शकत नाही आणि शब्दातही मांडू शकत नाही. कंपनी वाचली म्हणून नाही, मी तर ती कशी वाचू शकलो असतो, पण मला माहीत नाही का, तुम्ही हव्या होत्या मला माझ्या आयुष्यात. तुमच्यासाठी किती गोष्टी बदललेल्या आहेत मी. इकडं रियाला मात्र त्याचं बोलणं ऐकून भरून आलेलं होतं. त्याच्यासारखं असं खूप आधीपासून नाही, पण लग्नानंतर सहवासाने तीही उडली गेलेली होती त्याच्याकडे. त्याचं काळजीत घेणं, तिला समजून घेणं, तिच्या मतांचा आदर करणं, सगळं तर आवडत होतं ना तिला पण. त्याचा सहवास हवाहवासा वाटायला लागलेला होता आता तिला पण. आणि त्यालाही आपल्याबद्दल तेच वाटत आहे हे ऐकून तिला काय वाटत होतं तिलाही कळत नव्हतं. पण मनात आनंदाच्या लहरी वाहायला लागलेल्या होत्या आता तिच्याही न कळत तिच्या डोळ्यातून आसू वाहायला लागलेले होते. तो हळूच तिच्या जवळ सरकला. अभि म्हणाला, शू डोंट केअर रिया, आय प्रॉमिस आय विल बी अ वाज विथ यू. तिच्या आसू पुसत तो बोलत होता. आणि शेवटी त्याचा संयम गेलाच. तिच्या ओठांवर त्याचे ओठ थिरावलेच आणि बस. रिया सुन्न झालेली होती. विरोध करायचा तर प्रश्नच नव्हता, कारण ढगात गेलेली होती ती. अंगावर सरकण काटा आलेला होता तिच्या. इतकी वर्ष ज्या भावना दाबून ठेवलेल्या होत्या त्या आता वर येऊन पाहत होत्या.
त्याचे हात तिच्या मानेंवर फिरू लागलेले होते आणि तिने घट्ट बेडशीट पकडलेलं होतं. त्याच्या ओठांचा वेग वाढलेला होता आणि तिला सहन झालं नाही. श्वास अपुरा पडायला लागला होता आणि तिने त्याला दूर केलं. बस तो भानावर आला. भावनेच्या भरात आपण काय करून बसलो त्याला कळालंच नाही आणि तिने लग्न करताना घातलेली अट त्याला आठवलेली होती. मी बायको म्हणून कुठलीही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही म्हणून. ती मात्र लाजून मान खाली घालून बसलेली होती. त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती तिच्यात आता. अभि म्हणाला, सॉरी. बस एवढं बोलून तो पटकन रूमच्या बाहेर निघून आला. भानावर तर नव्हताच म्हणा तो. हवेत अलगद तरंगत होती. हृदय तर अजूनही उड्या मारत होतं त्यांचं. त्यांच्या ओठांचा स्पर्श अजूनही तिच्या ओठांवर रेंगाळत होता. जवळजवळ 5-6 वर्षांनी तिला असा कुठला तरी पुरुषांचा स्पर्श झालेला होता. फक्त 30 वर्षांची तर आहे ना ती. वेदूच्या काळजीत आणि घरांच्या टेन्शनमध्ये तिने तिच्या या भावना दाबून टाकलेल्या होत्या. पण आता अभिंच्या जवळ जाऊन जणू तिला जाणीव झालेली होती तिच्या शरीरांची गरजांची. तशी तर मानसिक सोबतही तिला हवीच होती म्हणा. होते ना, सोबत तिच्या खूप लोक होते. तिची आई, राधिका, आकाश आणि वेदू सोबत तर कसा वेळ जायचा तिलाही कळायचाच नाही. पण तरीही साथीदारांची गरज तर वेगळीच असते ना. अभिशी खरं तर तिने फक्त वेदूसाठी लग्न केलेलं होतं. पण तो ज्या प्रकारे तिच्याशी वागायचा तिला कळून चुकलेलं होतं की किती हवं होतं तिला हे असं नातं. शेवटी संसाराचा गाडा एका चाकांवर नाही चालवता येत ना. दोन्ही चाकं हवे असतात आणि जरी एका चाकांवर गाडा चालवला तरी तो प्रवास खूप खडतर असतो. नंतर रियाचं लक्ष वेदूकडे गेलं. ती शांत झोपलेली होती. रिया स्वतःशीच बडबड करत होती. शी बाबा, काय हे? असं कसं भान हरपलं आपलं? वेदू येतेच आहे हेही लक्षात नाही आलं आपल्या? नाही, असं कसं करून चालणार नाही. आता तिला जाग आली असती तर तिच्यासमोरही असं. एकतर तिचं वय लहान आहे. यापुढं लक्ष ठेवावं लागेल बाबा. अभिशी ही बोलून घ्यावं लागेल. पण काय सांगणार त्यांना की यापुढं वेदू समोर जवळ यायचं नाही म्हणून? मग आपण याचा अर्थ काय धरायचा? एकट्यात यायचं? उफ. नुसतं विचाराने तिला लाज वाटायला लागलेली होती. इकडं अभिची ही काही वेगळी अवस्था झालेली नव्हती. कसं तरी मनाला आवर घातलेला होता त्याने. तशी तर खूप इच्छा होती त्याची की आताच्या आता तिला आपली करावी म्हणून पूर्णपणे. पण काही गोष्टींच्या मर्यादा होत्या. त्याने शब्दही दिलेला होता ना तिला की हे नातं फक्त वेदूपुरतीच मर्यादित राहील म्हणून. आणि खरं तर आता तिला काय वाटत असेल याची जास्त काळजी वाटत होती त्याला. अपराधांसारखं वाटत होतं त्याला. तिला राग आलेला असेल तर रडत असेल का ती आता? पण सॉरी म्हणून तर आलो आहे ना आपण. पण फक्त सॉरी म्हणून काय होणार आहे? एवढी मोठी चूक झाली आपल्याकडून. आपण साधं तिचं मतही लक्षात नाही घेतलं. सरळ तिच्याशी बोलावं तरी वाटत होतं त्याला. पण हिंमत होत नव्हती. शेवटी तो परत रूममध्ये गेलाच नाही. सकाळी रियाला जरा लवकरच जाग आलेली होती. अर्थात रात्रभर तिला व्यवस्थित झोप आलीच नाही. ती लगेच कामाला लागली. वेदूसाठी टिफिन करत होती. अभि रात्रभर रूममध्ये आलाच नव्हता आणि आताही तिला तो कुठे दिसलाच नाही. कदाचित वाकला गेलेला असेल तो. ती त्याचा विचार करतच होती की तोच दारातून आत येताना दिसला. पूर्णपणे घामाने भिजलेला होता तो. त्याची नजरानजर झाली आणि दोघेही अवघडले. तिने लगेच खाली मान घालून घेतली. त्याला तिला सॉरी म्हणायचं होतं. पण तो विषय परत काढावासाही वाटला नाही त्यांना. अभि म्हणाला, वेदू उठली का? प्रिया म्हणाली, नाही, अजून नाही उठली. हे एवढं झालं की उठवते मी तिला. तव्यावरची पोळी सेकत रिया बोलत होती. अभि म्हणाला, इट्स ओके, मी उठवतो आणि रेडी करतो तिला. अभिने वेदूची सगळीच तयारी करून दिलेली होती. शाळेचा ड्रेस आणि पाठीवर बॅग घेऊनच ती बाहेर आलेली होती. रियाने तिच्यासाठी दूध गरम करून ठेवलेलं होतं. मम्मा करत ती पडतच रिया जवळ आलेली होती. तिच्या मागे मागे अभिही आला होता. रात्री आपल्याला आईने मारलं होतं हे चक्क विसरलेली होती ती. वेदू म्हणाली, गुड मॉर्निंग मम्मा. सी आय एम रेडी बिफोर टाईम. रिया म्हणाली, गुड मॉर्निंग बच्चा. घे पटकन दूध पिऊन घे आधी. बस येईलच आता.
वेदू शाळेत निघून गेलेली होती आणि अभि तयार व्हायला निघून गेलेला होता. थोड्याच वेळ मिसेस भोसलेही बाहेर आलेल्या होत्या. मिसेस भोसले म्हणाल्या, नोकरांना सांगा माझा चहा घेऊन यायला, मी आहे हॉलमध्ये. रिया म्हणाली, हो. रिया अभिंच्या आईंसाठी चहा घेऊन आलेली आणि तोच दारातून आवाज आला. योगिता मावशी म्हणाल्या, काय बहिणाबाई, सुनेकडून चांगली सेवा करून घेणं चालू आहे वाटतं. मिसेस भोसले म्हणाली, अगं योगिता, तू कधी आलीस ग तू लंडनवरून, आणि कशी आहेस तू? योगिता मावशी म्हणाली, मी एकदम ठीक आहे. तुझ्या घरी गेली होती तर तुझ्या नवऱ्याने सांगितलं मला येथे आहेस म्हणून तू. मग काय झाली? मग मी येथेच आली. तसंही नवीन सुनेलाही भेटायचं होतं ना मला. रिया म्हणाली, मावशी तुम्ही बसा ना, मी लगेच पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. योगिता मावशी म्हणाली, मावशी नको ग म्हणू मला, योगी म्हणत जा. मावशी म्हटलं की असं खूप म्हातारं झाल्यासारखं वाटतं ग मला, आणि अभिलाही आवाज दे. रिया म्हणाली, हो. ती रूममध्ये आली तर तो अंगांवर शर्ट चढवत होता. त्याची ती उघडी मजबूत पाठ बघून तिला उगीच लाज वाटू लागली होती आणि रात्रीच्या त्या क्षणांची आठवण आलेली होती आणि आता त्याच्याशी बोलायलाही संकोच वाटू लागला होता. पण बोलावं तर लागणारच होतं ना. तिने हळूच त्याला आवाज दिला. रिया म्हणाली, अहो. अभि म्हणाला, शर्टची बटन लावता लावता तो मागे वळला आणि उफ करून त्याची ती भरदस्त छाती तिने कसं तरी स्वतःला सावरलं. रिया म्हणाली, ते योगिता मावशी आलेल्या आहात. अभि म्हणाला, काय मावशी आलेली आहे? मावशीचं नाव ऐकताच अभिंच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू आलेलं होतं. तिला असंच तेथे सोडून तो रूमच्या बाहेर पडलाही. तीही त्याच्या मागे मागे आली. अभि म्हणाला, हे योगी, व्हॉट हॅपन? सरप्राईज, हाऊ आर यू? तो घाईघाईतच त्याच्या मावशीजवळ गेलेला आणि त्याने तिला मिठी मारली. योगिता मावशी म्हणाली, आय एम नॉट गुड अँड नॉट हॅपी ॲट ऑल. अभि म्हणाला, व्हाय? व्हॉट हॅपन? योगिता मावशी म्हणाली, अशी काय रे घाई होती रे तुला लग्न करायची? माझी वाट पण पाहिली नाहीस तू? फक्त एक मेसेज टाकून दिला, मी लग्न करतोय म्हणून, बस झालं. अभि म्हणाला, सॉरी ना मावशी, सगळं खूप घाईघाईत झालं ग, मला पण नाही कळालं. योगिता मावशी म्हणाली, मावशी म्हणशील तर आय एम नॉट गोइंग टू एक्सेप्ट युअर सॉरी. अभि म्हणाला, ओके नो मावशी. सॉरी योगी. योगिता मावशी म्हणाली, हां आता ठीक आहे, पण तू कुठे ऑफिसला जात आहेस का? अभि म्हणाला, हो लवकर येईल मी संध्याकाळी, तू आहेस ना तोपर्यंत? योगिता मावशी म्हणाली, हे काय विचारणं झालं तुझं आता? आता चांगली 4-5 दिवस राहणार आहे मी तुझ्याकडे. सुनेच्या हातांचा पाहुणचार करूनच जाईल ना मी. रिया म्हणाली, चालेल, सुरुवात आतापासूनच करूया का? मी चहा आणते तुमच्यासाठी. योगिता मावशी म्हणाली, सॉरी मी चहा नाही घेत, कॉफी घेते मी. आणि हो, त्याआधी मला फ्रेश व्हायचं आहे. तू तुझ्या एवढ्या मोठ्या घरात मला एक छोटीशी रूम देशील का ग? अभि म्हणाला, मावशी काही पण काय बोलतेस ग, हे तुझंच तर घर आहे ना. योगिता मावशी म्हणाली, अरे गंमत केली मी. मिसेस भोसले म्हणाली, आणि तुला दुसरी रूम कशाला हवी आहे योगिता? तू माझ्यासोबतच थांब ना माझ्या रूममध्ये. योगिता मावशी म्हणाली, ताई तुला माहीत आहे ना ग, मला माझं असं सगळं सामान वेगळं लागतं ना, आणि मला रूम पण स्पेशल हवी असती, कोणासोबत शेअर करायला नाही आवडत मला. अभि म्हणाला, इट्स ओके, तुला हव्या त्या रूममध्ये राहा तू. आणि आता मी येतो, उशीर होत आहे ना मला. बाय एव्हरीवन. योगिता मावशी म्हणाली, बाय बाय. रियाने मावशीला रूम दाखवली. रिया म्हणाली, तुम्हाला आवडली ना? नाहीतर मग दुसरी रूम शोधू का तुमच्यासाठी? योगिता मावशी म्हणाली, नाही, खूप छान आहे, हवीशीर आहे, मला खूप आवडली. रिया म्हणाली, बरं तुम्ही फ्रेश होऊन खाली येता की मी कॉफी येतेच पाठवू तुम्हाला? योगिता मावशी म्हणाली, येते ना ग मी, तसंही मला ताईशी थोडं बोलायचंच आहे, खूप दिवसांनी भेटत आहोत ना आम्ही. रिया म्हणाली, बरं, आणि खायला काय करू मी तुमच्यासाठी? म्हणजे आधी नाश्ता करायला की डायरेक्ट जेवण करसाल? योगिता मावशी म्हणाली, ते सगळं जाऊ दे ग, पण आधी मला सांग, तुला थँक्यू म्हणायचं आहे का? माझ्या अभिंच्या आयुष्यात तू आलीस आणि मार्गी लागलं ग त्याचं आयुष्य. तू रिमेंबर जेव्हा मी तुला बघितलं होतं पार्टीमध्ये अभिसोबत,
मला तेव्हाच कळालं होतं की तुमचं काहीतरी आहेच म्हणून. अभि असं कोणत्याही मुलीसोबत येणार नाही पार्टीमध्ये. रिया म्हणाली, यस, आय एम स्पेशल, कारण मी अभिची वाईफ आहे ना म्हणून. आणि सी इज सो लिव्हिंग. त्याने तिच्या ओठांवर उमटलेली मोहर तशीच होती. ती हलकेच गालात हसली. योगिता मावशी म्हणाली, ओ हो, एवढी का लाजत आहेस तू? माझी नाट कुठे आहे आता सांग बघू. रिया म्हणाली, ती शाळेत गेलेली आहे, येईलच थोड्या वेळामध्ये. योगिता मावशी म्हणाली, ओके. आकाश म्हणाला, ब्रो काय झालं ग तुला? अजिबात लक्ष नाही आहे तुझं कामांमध्ये. अभि म्हणाला, हां, ते थोडा विचारात आहे रे म्हणून. आकाश म्हणाला, कसला विचार आहे तुला? इज देअर आय प्रॉब्लेम? अभि म्हणाला, नो नो, नॉट लाईक दॅट. आकाश म्हणाला, मग काय झालं? अभि म्हणाला, काही नाही रे, ते. आकाश म्हणाला, कमॉन अभि, माझ्याकडे गोष्टी शेअर करायला तुला केव्हापासून विचार करावा लागत आहे रे? अभि म्हणाला, आकाश, आय थिंक आय एम इज लव विथ रिया. आकाश म्हणाला, व्हॉट? रिली? आकाशच्या चेहऱ्यांवर खूप मोठा आनंद झालेला होता. अभि म्हणाला, यस, काइंड ऑफ. मला खात्री आहे की आय एम इज लव विथ रिया. आकाश म्हणाला, थँक्यू गॉड, फायनली तुला कळालंच. आय एम सो हॅप्पी फॉर यू. तू सांगितलं का तिला मग तू तिच्यावर प्रेम करतोय म्हणून? अभि म्हणाला, तुझ्या प्रेमात पडलो असं नाही, पण आवडते वगैरे असं सांगितलेलं नाही आहे. आकाश म्हणाला, चला, म्हणजे सुरुवात तर झालेली आहे ना? अभि म्हणाला, नुसतं सुरुवात नाही आकाश, खूप काही झालेलं आहे. चेहरा दोन्ही हाताने झाकत तो बोलत होता. आकाश म्हणाला, म्हणजे? अभि म्हणाला, आता कसं सांगू तुला मी? मलाच काही कळत नाही आहे. आकाश म्हणाला, तोंडाने सांग ना मग. अभि म्हणाला, आय नो आकाश, तोंडाने सांगत असतात ना. आकाश म्हणाला, अरे मग सांग ना, किती वेळ करतोय? अभि म्हणाला, आकाश, आय एम किस हिअर टुडे. आकाश म्हणाला, व्हॉट? जाम हसू येत होतं आकाशला. आकाश म्हणाला, ब्रो, मला वाटत होतं की तुमची आतापर्यंत टेस्ट मॅच सुरू आहे, एक एक रन काढत पुढं जात आहात तुम्ही, पण नाही रे, येथे तर फुल 4-6 जात आहे तुमचे. अभि म्हणाला, हस बेटा, तू हस, पण माझी अवस्था काही कळणार नाही रे तुला. आकाश म्हणाला, कमान ब्रो, तुझीच बायको आहे ना ती, एवढं काय मग त्याच्यामध्ये? अभि म्हणाला, पण त्यांनी सांगितलं होतं ना आकाश की आमच्यात नवरा बायकोसारखं काही नसेल म्हणून. आकाश म्हणाला, अरे पण गोष्टी बदलतात ना पण भावा. बरं मला सांग, रियाला आवडलं नाही का तुझं किस करणं? तोंडांवर हात ठेवत हसू दाबत आकाशने विचारलंच. अभि म्हणाला, आय एम सिरियसली आकाश. आकाश म्हणाला, फाईन. बरं मला सांग, ती चिडली होती का तुझ्यावर, की रागवली का तुझ्यावर नंतर? अभि म्हणाला, नाही, आमचं नंतर काहीच बोलणं नाही झालं. माझी हिंमतच नाही झाली रे तिच्याशी बोलायची नंतर. आकाश म्हणाला, घ्या, मग कसं कळणार तुम्हाला? अभि, नेमकं रियाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न तर करणार आहे तू. अभि म्हणाला, आणि ते नेमकं कसं जाणून घेऊ मी? आकाश म्हणाला, बरं एक काम करतो, मी सांगतो तसं कर. अभि म्हणाला, हां. आकाश म्हणाला, आज तिला परत किस कर तू, आणि बघ ती काय म्हणते तर. अभि म्हणाला, आकाश, तू गेला बेटा आता. हातातील फाईल आकाशच्या अंगावर फेकत अभि बोलत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.